वनगुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती, पात्रता डावलून नियुक्ती, चौकशीचे आदेश. माळढोकच्या संवर्धन क्षेत्रात गुन्हेगारालाच रक्षकपद, वनप्रेमींमध्ये संताप. माळढोक पक्षी अभयारण्याच्या संवर्धन क्षेत्रातील सोलापूर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी वनगुन्हा दाखल असलेल्या भरत छेडा यांची नियुक्ती झाल्याने खळबळ उडाली आहे. 2022 साली पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात संरक्षित मोर व पोपट बेकायदेशीरपणे ठेवल्याप्रकरणी छेडा यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल झाला होता. संवेदनशील पदावर गुन्हा असलेल्या व्यक्तीची वर्णी कशी काय लागली यावर सोलापुरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. GIB फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य वन संरक्षक पुणे यांनी संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपवन संरक्षक सोलापूर यांना दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी संरक्षित वन्यजीव ठेवल्याची तक्रार आल्यावर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तथ्य आढळलं. वन विभागाने पोपट व मोर ताब्यात घेतले. पोलिसांनी व स्वतः भरत छेडा यांनी हे वन्यजीव त्यांनीच ठेवल्याचे कबूल केले. वन विभागाने छेडा यांना 3 नोटिसा बजावून खुलासा व अभिलेख मागितले. मात्र लोकसेवक असूनही त्यांनी कोणताही लेखी खुलासा सादर केला नाही. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत मोरांचे पंख कापलेले व पाय वाकडे झालेले आढळले. पोपटांचेही पंख कापलेले होते. पक्षी अनफिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. अखेर 30 नोव्हेंबर 2022 रोजी भरत सुखीलाल छेडा यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 49, 49 व आणि 50 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच कलम 57 नुसार बेकायदेशीर कब्जा कायदेशीर असल्याची सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर आहे. पुरावा न दिल्याने छेडा कायद्यानुसार अपराधी ठरतात. मोर हा अनुसूची 1 मधील अत्यंत संरक्षित पक्षी आहे. संतप्त सवाल असा आहे की गुन्हा प्रलंबित असताना रक्षक पद कसं काय? आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या माळढोक अभयारण्याच्या क्षेत्रात गंभीर वनगुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचीच मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती कशी काय झाली? हा कायद्याची क्रूर थट्टा करणारा प्रकार आहे. पात्रता डावलून दबाव व शिफारसीमुळे ही नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. नियुक्तीची तत्काळ फेर चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा व्यक्तीला वन्यजीव रक्षक बनवणं कितपत योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.